आजचा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती. खूप काही गुप्त अजेंडे मी तुमच्या समोर ठेवणार आहे. भाजपच्या जवळच्या सहयोगींमध्ये अरविंद केजरीवाल कसे सहभागी झाले, हे फक्त एक योगायोग होता का, की एका मोठ्या कटाचा भाग आहे? आणि परदेशी मुत्सद्द्यांचा, मुस्लिम कट्टरपंथीयांचा या राजकीय काव्यात काय सहभाग होता? चला याचा शोध घेऊया. 2011 मधील ब्लॅक मनीबाबत सेमिनार घडवण्यात आला. परदेशी व मुस्लिम नेत्यांचा सहभाग आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनची भूमिका. केजरीवाल खरोखरच जनतेसाठी काम करणारे नेते आहेत, की भाजपच्या रणनीतीचा अप्रत्यक्ष भाग आहे? व जे आज केजरीवालला मदत करण्यासाठी तत्पर नेते आहेत, तेही या सर्व रणनीतीमध्ये सामील आहेत का? नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर. मी सचिन संघवी. आजचा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती. खूप काही गुप्त अजेंडे मी तुमच्या समोर ठेवणार आहे. भाजप, केजरीवाल आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन, गुप्त अजेंडा की योगायोग? आजच्या स्फोटक पॉडकास्टमध्ये तुमचे स्वागत आहे, जिथे आपण भारतीय राजकारणातील एका मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहोत. अरविंद केजरीवाल, भाजप आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्यात गुप्त संबंध असू शकतात का? विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन या विचारपीठाने भाजपच्या धोरणांना आकार दिला, पण हा केजरीवाल यांच्या उदयाचा देखील एक भाग आहे का? पुढील 10 मिनिटे आमच्या सोबत राहा, जिथे आम्ही या चर्चेतून धक्कादायक तपशील आणि सिद्धांत उलगडणार आहोत. भाजपच्या जवळच्या सहयोगींमध्ये अरविंद केजरीवाल कसे सहभागी झाले, हे फक्त एक योगायोग होता का, की एका मोठ्या कटाचा भाग आहे? आणि परदेशी मुत्सद्द्यांचा, मुस्लिम कट्टरपंथीयांचा या राजकीय काव्यात काय सहभाग होता? चला याचा शोध घेऊया. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनचा परिचय सर्वात आधी तुम्हाला देतो मी. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन एक सर्वसाधारण विचारपीठ नाही. 2009 मध्ये स्थापना झालेल्या या संस्थेत अजित डोभाल आणि एस गुरुमूर्ती यांच्यासारख्या व्यक्तींसोबत विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनला भाजपचे बौद्धिक केंद्र मानले जाते. परंतु तेथेच गोष्ट रंजक बनते. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन फक्त भाजप नेत्यांनाच आमंत्रित करत नाही, तर केजरीवाल, किरण बेदी, अण्णा हजारे आणि परदेशी मुत्सद्द्यांना, मुस्लिम कट्टरपंथीय यांनाही निमंत्रित करते. मग प्रश्न असा आहे, भाजपचा विरोधक मानला जाणारा केजरीवाल व मुस्लिम नेते या वर्तुळाचा भाग का होतात? 2011 मधील ब्लॅक मनी बाबत सेमिनार घडवण्यात आला. कार्यक्रमाचा तपशील एप्रिल 2011 मध्ये विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनने ब्लॅक मनी या विषयावर एक उच्चस्तरीय सेमिनार आयोजित केला होता. या कार्यक्रमांच्या पाहुण्यांची यादी खूप प्रभावशाली होती. अजित डोभाल, बाबा रामदेव, सुब्रमण्यम स्वामी, अण्णा हजारे आणि हो, अरविंद केजरीवाल सुद्धा. प्रश्न असा आहे, हा फक्त समान विचार करणाऱ्यांचा मंच होता, की काँग्रेसला कमजोर करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक गुप्त रणनीतीचा भाग होता? तर या सेमिनारमध्येच कथा तयार झाली, आघाड्या तपासल्या गेल्या आणि रणनीती तयार करण्यात आली. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनच्या प्रमुख व्यक्तींच्या देखरेखीखाली अरविंद केजरीवाल यांची राजकीय वाटचाल फक्त एक योगायोग होती का, की काँग्रेसला अस्थिर करण्यासाठी भाजपशी संबंधित शक्तींनी ती आखून दिली होती? केजरीवालचा उदय आणि भाजपचा कसा फायदा झाला? 2011 मधील अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचार विरोधी आंदोलन भारताला हादरवून सोडले. या आंदोलनाचा चेहरा केजरीवाल होते. पण विचार करा, या आंदोलनाने काँग्रेसला अप्रत्यक्षपणे कमजोर केले आणि भाजपसाठी एक संधी निर्माण केली. केजरीवाल यांच्या उदयानंतर काँग्रेस कमजोर झाली आणि भाजपच्या सत्तेचा मार्ग सुकर झाला. मग प्रश्न असा आहे, की विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनने यामध्ये भूमिका बजावली का? आज केजरीवाल यांचे सरकार फ्री वीज, अनुदान आणि भाजपच्या विचारांवर चालते. हे धोरण भाजपच्या कल्याणकारी योजनेशी मिळते जुळते आहे. ही जुळणी केवळ योगायोग आहे का, की विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनच्या सुरुवातीच्या चर्चांचा परिणाम आहे? परदेशी व मुस्लिम नेत्यांचा सहभाग आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनची भूमिका. आता आपण बघूया विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन मधील परदेशी पाहुणे. जानेवारी 2011 मध्ये अमेरिकेचे माजी राजदूत रॉबर्ट ब्लॅकविल यांनी विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनला भेट दिली. त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवाद, अमेरिकेची परराष्ट्र धोरणे आणि भारत-अमेरिका संबंधावर चर्चा केली. अँड्रू जे शापिरो, US सहाय्यक परराष्ट्र मंत्री यांनी 11 फेब्रुवारी 2011 ला US सहाय्यक परराष्ट्र मंत्री, राजकीय लष्करी व्यवहार ब्युरो अँड्रू जे शापिरो यांनी वरिष्ठांशी संवाद साधण्यासाठी विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनला भेट दिली. मौलाना फजलुर रहमान यांच्याशी भेट 16 फेब्रुवारी 2011 जमियात उलेमा ए इस्लाम
चे अध्यक्ष आणि पाकिस्तानमधील एक प्रमुख राजकारणी यांनी विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनला भेट दिली. पाकिस्तानचे माजी पर्यटन मंत्री श्री अत्तौर रहमान, सेनेटर डॉक्टर खालिद सुमरो आणि मौलाना महमूद ए मदनी, सांसद, राज्यसभा यांनी देखील विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनला भेट देऊन पुढील चर्चा केली. अफगाणिस्तान, पाकिस्तानमधील स्वीडनचे विशेष दूत राजदूत निकलास स्ट्राऊ यांच्याशी संवाद 3 मार्च 2011 रोजी साधला. 18 मार्च 2011ला रिटायर्ड प्रोफेसर मिचिमी मुरानुशी, कायदा विभाग, गाकुशुइन विद्यापीठ टोकियो यांनीही संवाद साधला. 11 मे 2011ला स्वीडनच्या संरक्षण मंत्रालयाच्या उच्च स्ट्रॅटेजी अँड सिक्युरिटी अनालिसिससाठी सचिवालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर हेन्स क्रिस्टियन हॅगमन यांनीही संवाद साधला. ब्रिटिश आर्मी चीफ ऑफ जनरल स्टाफशी संवाद 18 मे 2011 रोजी सर पीटर अँथनी वॉल, केसीबी, सीबीई, एडीसी जनरल यांच्याशी गुप्त चर्चा झाली. तारिक अहमद करीम, बांगलादेशचे उच्चायुक्त, त्यांनी 1 जून 2011 रोजी विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनला भेट दिली. US काँग्रेसच्या स्टाफ डेलिगेशनच्या सदस्यांशी संवाद 8 जून 2011 रोजी करण्यात आला. युनायटेड स्टेट्समधील काँग्रेसन स्टाफ शिष्टमंडळ, ज्यांच्यामध्ये केविन पॅट्रिक, संचालक मध्य पूर्व आणि दक्षिण आशियावरील उपसमिती, श्री जेरेमी हेल्डमन, निरीक्षण आणि तपासाचे कर्मचारी संचालक, आणि श्री एड स्टीन, व्यावसायिक कर्मचारी सदस्य, मध्य पूर्व आणि दक्षिण अमेरिका यांनी सुद्धा तेथे येऊन आपली चर्चा केली. US कर्नल निवृत्त थॉमस एम मॅकनमारा, गुप्तचर विभागाचे उपसंचालक, 29 जून 2011 रोजी यांच्याशीही संवाद साधण्यात आला. मग प्रश्न असा आहे, या परदेशी सहभागाचा केवळ भाजपवरच नाही तर केजरीवाल यांच्या सुरुवातीच्या रणनीतीवरही परिणाम झाला का? जागतिक संदर्भ बघता भारतीय राजकारण कधीही वेगळे नसते. आंतरराष्ट्रीय शक्ती नेहमीच अप्रत्यक्ष भूमिका बजावत असतात. विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन ही अशा कल्पनांचे संमेलन असलेले केंद्र ठरले आहे का? हा मोठा प्रश्न उद्भवतो. सारांश यातून काय निघतो मित्रांनो? तर आपल्याला काय कळलंय? भाजप, केजरीवाल आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्यातील कथित संबंध केवळ योगायोग आहेत का, की एका मोठ्या राजकीय कथानकाचा भाग होता? कारण 2014 पूर्वी न भाजप सत्तेमध्ये होती, न केजरीवाल सत्तेमध्ये होते. मग हे विदेशी डेलिगेट्सशी का भेटत होते व हे आपसात मिटून काय चर्चा करत होते? एक गोष्ट स्पष्ट आहे, राजकारण नेहमीच ग्रे भागात असते. तुमचे मत काय आहे? केजरीवाल खरोखरच जनतेसाठी काम करणारे नेते आहेत की भाजपच्या रणनीतीचा अप्रत्यक्ष भाग आहेत? व जे आज केजरीवालला मदत करण्यासाठी तत्पर नेते आहेत तेही या सर्व रणनीतीमध्ये सामील आहेत का? तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. सर्व संबंधित लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, त्या जरूर बघा. आजच्या पॉडकास्टसाठी धन्यवाद. अशा आणखी सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढील व्हिडिओद्वारे. नमस्कार, मी सचिन संघवी.